नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. यंदा वैशाख मासातील संकष्टी चतुर्थी 26 मे रविवार रोजी आहे. वैशाख मासातील कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी उपवास केल्याने अनेक अडचणी दूर होतात. तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने आर्थिक संकटापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. कोणत्याही शुभ कार्यात प्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते. गणपती बाप्पांच्या पूजेने आपल्या कार्यात आपल्याला अडथळे येत नाही, विघ्न येत नाही. त्यामुळे प्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थी हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे विधिवत पद्धतीने पूजा केली जाते. जो कोणी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो त्याच्या घरात किंवा त्याच्या घरावर, त्याच्या जीवनात, त्याच्या संसारात त्याला कधीच आर्थिक संकट येत नाही. त्याचप्रमाणे 26 मे रविवारी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे. या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात. या दिवशी गणपती बाप्पांचं तत्त्व, गणपती बाप्पांची ऊर्जा ही मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वीवर पसरलेली असते आणि म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या आर्थिक अडचणी या दूर करण्यासाठी आपल्याला काही अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय या दिवशी आवर्जून करायचे आहेत. तर कोणते उपाय आपण संकष्टी चतुर्थीला करू शकतो की जेणेकरून आपल्या घरातील आर्थिक संकट हे दूर होईल, आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतील, 7 पिढ्यांचे दारिद्र्य आपले हे नष्ट होईल. त्याचप्रमाणे आपल्या पतीची, मुलांची आणि घराची भरभरून प्रगती होईल, असे उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या ह्या संकष्टी चतुर्थीचे महत्त्व देखील वेगवेगळे असते. आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला या झाडाचे एक पान आपल्याला घरी आणायचं आहे आणि आपल्याला याचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. वैशाख मासातील येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या कामात आपल्याला यश मिळते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात समृद्धी येते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा केली जाते. दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर, चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर हा उपवास सोडला जातो. या दिवशी चंद्रोदय हा रात्री 10:12 होणार आहे. यावेळी चंद्राला अर्घ देऊन तुम्ही उपवास हा सोडू शकतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी जास्वंदाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे. बघा, जास्वंदाचं पान आणताना ते स्वच्छ असावं, फाटलेलं नसावं, तुटलेलं नसावं किंवा खराब नसावं. आणताना ह्या पानाला दांडी असावी. घरी आणल्यानंतर हे पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही हे पान तुमचं देवपूजा झाल्यानंतर देखील आणू शकतात किंवा तुम्ही हा उपाय दिवसभरात तुम्हाला जेव्हा टायमिंग असेल त्यावेळेत तुम्ही आणून करू शकतात. हे पान आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. गंगाजल असेल तर गंगाजल तुम्हाला त्यावर शिंपडून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर बसायला आसन घ्यायचं आहे. स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्ही जर का संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची वेगळी पूजा मांडत असाल, वेगळी मांडणी करत असाल तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या या पूजेसमोर किंवा मांडणीसमोर बसायचं आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्हाला हा उपाय करण्या अगोदर गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल, तुम्हाला गणपती बाप्पांची पहिले पूजा करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही जर का गणपती बाप्पांची पूजा करत नसाल आणि उपाय जर का करायला घेतला तर बघा, तुम्हाला या उपायाने कुठलेच रिझल्ट किंवा कुठलाच फायदा होणार नाही. त्यासाठी तुम्ही सकाळी अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्या. गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालून घ्या. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करा
लाल जास्वंदाचं फूल, त्याचप्रमाणे दुर्वा अर्पण करा। दुर्वा घेताना ह्या नेहमी त्रिदल दुर्वा घ्यायच्या आहे। त्या आणल्यानंतर स्वच्छ करून घ्यायच्या, धुवून घ्यायच्या, त्यानंतर गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। गणपती बाप्पांना कोणताही एखादा गोडाचा प्रसाद नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। आता बघा, यानंतर तुम्ही जो उपाय करणार आहात त्या उपायासाठी तुम्हाला एक जास्वंदाचं पान आणायचं आहे। ते पान आणल्यानंतर स्वच्छ करून घेतल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस उपाय करायला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे किंवा तुम्ही तामण घेऊ शकतात। यामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। ह्या पानावर तुम्हाला पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर हे पान उचलून घ्यायचं, थोडंसं कोरडं करून घ्यायचं आणि तुम्हाला एक लाल कलरचा स्वच्छ कपडा, नवीन कपडा घ्यायचा आहे। हे पान तुम्हाला तुमच्या ओंजळीत किंवा तुमच्या हातात घ्यायचं आहे। थोडंसं कुंकू आणि हळद तुम्हाला ओली करून घ्यायची आहे आणि एखाद्या काडीने किंवा बोटाने तुम्हाला ह्या पानावर तुमची इच्छा ही थोडक्यात लिहायची आहे। एकदम थोडक्यात तुम्ही इच्छा लिहा। तुमचं घरासाठी इच्छा असेल तुम्ही घरासाठी, नोकरीसाठी असेल तर नोकरी मिळण्यासाठी, शिक्षणासाठी असेल तर शिक्षण प्राप्तीसाठी, किंवा एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छा तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहायची आहे आणि यानंतर तुम्हाला तो लाल कपडा गणपती बाप्पासमोर ठेवायचा आहे। या लाल कपड्यामध्ये तुम्हाला हे पान गणपती बाप्पांकडं ह्या पानाचं देठ येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला ठेवायचं आहे। यानंतर तुम्हाला 21 दुर्वा घ्यायची आहे। बघा, 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि ही दुर्वांची जोडी तुम्हाला ह्या पानावर ठेवायची आहे। दुर्वा ठेवताना दुर्वाच्या देठाचा भाग हा गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला ह्या दुर्वा ठेवायच्या आहे। त्यानंतर तुम्हाला ह्या कपड्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे। यानंतर 108 वेळा तुम्हाला ओम गणपते नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे। त्यानंतर तुम्हाला ही पोटली घेऊन तुमच्या घराजवळ जिथे पण गणपती बाप्पांचं मंदिर असेल, छोटं असो किंवा मोठं असो, तुम्हाला तिथे जायचं आहे। तिथे जाऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी ही पोटली 2 मिनिटं तुम्हाला ठेवायची आहे। गणपती बाप्पांच्या मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात सात्विक ऊर्जा, सात्विक लहरी ह्या पसरलेल्या असतात आणि म्हणून आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात ही पोटली घेऊन जायची आहे। तिथे गेल्यानंतर तुम्ही जर का हळदी, कुंकू, अक्षदा, दुर्वा, लाल जास्वंदाचं फूल प्रसाद नेला असेल तर तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर का तुम्ही काही असे उपाय केले तर बघा, याचं फळ आपल्याला हे 100% मिळत असतं। कारण संकष्टी चतुर्थीचे व्रत जो कोणी करतो, सेवा जो कोणी करतो त्याला गणपती बाप्पा नक्कीच पावतात। तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या, अडचणी असू द्या, पैशाच्या समस्या असू द्या, तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी, इच्छेसाठी हा उपाय करू शकतात। संकष्टी चतुर्थी महिन्यातनं एकदा येते आणि महिन्यातनं एकदा आपण हा उपाय नक्कीच करू शकतो। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, संकटमोचक आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच आणि म्हणूनच आपण या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे। यानंतर आपल्याला ही गणपती बाप्पांच्या पायाजवळून ही पोटली घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करून घरी यायचं आहे। जर का तुम्ही पैशासाठी, आर्थिक अडचणीसाठी जर का हा उपाय केला असेल तर तुम्हाला ही पोटली घरी येऊन तुमच्या कपाटात, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। जर का तुम्ही व्यवसायासाठी, नोकरीसाठी, धंद्यासाठी हा उपाय केला असेल तर तुम्हाला ही पोटली तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुमच्या शॉपवर तुमचे पैसे गल्ला जिथे असेल तुम्हाला तिथे ठेवायचे आहे। जर का तुम्ही मुलांसाठी हा उपाय केला असेल, मुलांच्या शिक्षणासाठी हा उपाय केला असेल तर तुम्ही मुलांच्या रूममध्ये, मुलांचं जिथे स्टडी टेबल असेल त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकतात। तर ह्या पद्धतीने अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सोपा असा हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, पतीसाठी किंवा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी देखील करू शकतात। जर का तुम्ही गेल्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला असेल तर बघा,
तुम्ही कपाटात ठेवलेली ही पोटली असेल तर तुम्हाला ही पोटली काढायची आहे। यातील वस्तू तुम्हाला एखाद्या झाडाखाली निर्मल्यात टाकायच्या आहेत आणि तुम्ही हाच कपडा पुन्हा ह्या उपायासाठी वापरू शकतात आणि याच पद्धतीने ही पोटली बनवून पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी ठेवायची आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशाय नमः नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।